मस्त निसर्गाची मजा घ्या म्हणलं आज. आम्ही सुंदर असं रील्स काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहोत फिरायला. आज आमच्या रुशांक पिलूचं बर्थडे आहे. आणि घड्याळात किती वाजले? 3:15. श्री क्षेत्र निझर्णेश्वराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांच्या काळामध्ये झालेले आहे. चहूबाजूने 4 दरवाजे तर पूर्वेस प्रवेशद्वार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा एखादी पावसाळ्यातील अशी फॅमिली ट्रिप किंवा ट्रेक करत असतो त्यावेळी काय काय तयारी करायची आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याबरोबर लहान मुलं आहेत, तर 3-4 ड्रेस आणि 3/4 पॅन्टी आणि अशा पद्धतीने हे सर्वांचे आधार कार्ड आम्ही घेतलेले आहे. गाडीचं लायसन, कागदपत्र सर्व आपल्याजवळ पाहिजे. मुलांचे औषधं, रेनकोट, सेल्फी स्टिक, तर हे सर्व आम्ही घेतलेलं आहे. आणि अगोदर आम्ही अशा पद्धतीने यादी करून ठेवलेली होती, तर या यादीप्रमाणे आम्ही भरलेले आहेत बॅगा. आणि आम्ही आता झालेलो आहोत ट्रेकिंगला जाण्यासाठी सज्ज. आज आमच्या रुशांक पिलूचं बर्थडे आहे. आणि घड्याळात किती वाजले? 3:15 रात्रीचे, पहाटेचे. आणि आम्ही निघालोय आता रुशांक बाळाचा बर्थडे करायला. तर घरीच अगोदर वळून घेतलंय पहाटेच्या वेळीच. हॅपी बर्थडे पिलू. थँक्यू मन. सर्वात अगोदर आम्ही जाणार आहोत निझर्णेश्वराला. तर आज रुशांकचा बर्थडे असल्यामुळं सर्वात अगोदर महादेवाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. भगवान शंकर व पार्वतीचे आगमन कोकणगाव तालुका संगमनेर पासून पूर्वेला 1 मैल अंतरावर सनकडी पर्वतावर झाले. या पर्वतावर त्यांचे पाय उमटलेले आहेत. तसेच या पर्वताच्या उत्तरेला पायथ्याजवळ भगवान शंकरास दही भाताची उलटी झाली. या दोघांनी या ठिकाणी विश्रांती घेतल्याची आख्यायिका आहे. काही कालावधीनंतर पांडवांनी सनकडी व बनकडी या सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये निर्झराच्या कडेला यज्ञयाग करून शिवलिंगाची स्थापना केली. निर्झराच्या म्हणजेच ओढ्याच्या कडेला असल्याने या देवस्थानास निझर्णेश्वर असे नाव पडले. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आपण आता निघालेलो आहोत प्रवासाला. तर सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पाचा जय जयकार केला आणि निघालेलो आहोत प्रवासाला. तर 3-3:30 वाजता रस्ते एकदम शांत होते. फक्त आमचीच गाडी रस्त्याने चालत होती आणि असं वाटत होतं मोदी सरकारने आपल्यासाठीच रस्ता बनवलेला आहे की काय. तर सगळीकडे किर्र अशी झाडी, तर चहूबाजूने पर्वत, अगदी निसर्गरम्य वातावरण, दऱ्याखोऱ्या, भरपूर झाडे झुडपे, प्रसन्न वातावरण लाभलेला हा निझर्णेश्वराचा परिसर. आम्ही लवकरच 1 तासामध्ये निझर्णेश्वराच्या परिसरामध्ये येऊन पोहोचलो. ते काय होते बसलेले रे बाबा. पहाटेचे वाजलेले आहेत 4:45 आणि आम्ही निझर्णेश्वर मध्ये आलेलो आहोत. तर आता 1 तासात घरापासून जवळजवळ 70-75 किलोमीटर अंतरावर आम्ही आलेलो आहोत. आणि आता भंडारदरा इथून आहे ना पुन्हा तेवढ्याच अंतरावर आहे. तर निझर्णेश्वराचं दर्शन घेऊन आणि निघणार आहोत पुढं. तर आपल्याला भंडारदऱ्याला दिवस उगवताना जायचं आहे. तर चला आता निझर्णेश्वराचं दर्शन घेऊया. तुम्हाला दाखवते इथलं हे परिसर. कैलास राना शिवचंद्र मोडी फणींद्र माथा मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभू मज कोण तारी. तर संगमनेर येथून आहे ना 10-15 किलोमीटर आहे अजून. आणि निझर्णेश्वर हे खूप छान असं मंदिर आहे. तर तिथे ना एक बारव आहे आतमध्ये मंदिरात आणि सारखं त्याच्यात पाणी पाझरत राहतं. तर ती तुम्हाला आता अंधार असल्यामुळे मी दाखवलं नाही. आणि पूर्ण बाजूने जंगल आणि डोंगर आहेत. तर इथं छान असा मोराचा आवाज पण येतोय. तर आता निघालोय आम्ही पुन्हा प्रवासाला. तर चला.
निझर्णेश्वराचा हा परिसर कालांतराने पांडवांनी सोडला आणि जवळच असलेल्या जोरवे गावाकडे प्रस्थान केले. या ठिकाणी पांडवांनी जरासंधाचे युद्ध झाले. यात जरासंधाचा वध झाला. जरासंधाचा वध करून पांडव कोल्हेवाडी येथील डोंगरावर विसाव्यासाठी गेले. या ठिकाणी श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीसाठी आल्याने या परिसरात गोधन मोठ्या प्रमाणात असून आजही दुधामुळे जणू या परिसरात गोकुळ अवतरल्याचे दिसते. श्री क्षेत्र मंदिराचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांच्या काळात झालेले आहे. आम्हाला आज सकाळी सकाळीच निझर्णेश्वराचं दर्शन घ्यायचं होतं, तर लवकरच आलोय. आता 4:45 वाजलेले आहेत आणि मंदिर पण उघडे, आरती पण झालेली आहे. हे श्री ले हिरवा. तुम्ही आता सध्या स्वेटरची गरज नाही आहे, तुम्ही ब्लँकेट अंगावर घ्या. नंतर आहे ना स्वेटर तर काय बाहेर तशी पण काम करून दिली. भंडारदारा हेच रोड का मागून जाते ते, मागून एक रोड दाखवत होतं, खराब आहे ना. ना काही विशेष नाही बरं का, एकदम टाकाटाक रस्ते, घाटा तिकडं म्हणजे कुठंच काही असं हे नाही. आता भंडारदारा म्हणल्यावर त्या नावातच ताकद आहे. मला त्रास नव्हता झाला मागच्या वेळेस, याला काय व्हायचं मग काय तिथं राजवर तर झिरोच झालं ती डायरेक्ट. भंडारदारा म्हणलं आपलं लक्ष तिकडे जातच नाही आपल्या त्रासाकडे. आता असं पाहिलं आता कायच त्रास यांना. तर थोडंसं झावळ वावळ झालं होतं आणि सूर्य पण उगवलेला नव्हता. तर 5:45लाच आम्हाला इथं या धबधब्याचं दर्शन झालेलं आहे. तर हा धबधबा आहे संगमनेरच्या पुढे गेल्यावर. तर इथं आम्ही आता थांबलोय. वाव, सुंदर नजारा, सुंदर सुंदर धबधबा आणि सुंदर असा पाऊस सुरू झालेला आहे आता. तर मैत्रिणींनो, भंडारदारा परिसराला झालेली आहे सुरुवात आणि खूप सुंदर पाऊस आहे इथं. आता अजून दिवस पण उगवलेला नाही आणि आपल्याला धबधब्याचं दर्शन. भंडारदारा परिसर हा खूप रमणीय आहे. तर अकोला तालुक्यामध्ये भंडारदारा परिसर आहे आणि नंदा फॉल, अमरेला फॉल, भरपूर असे फॉल आपल्याला पाहायला मिळतात. तर आता पहिलाच धबधबा लागलेला आहे आपल्याला हा. तर चला आता जाऊया धबधब्याकडं. मस्त अशी निसर्गाची मज्जा घ्या आज. मस्त निसर्गाची मज्जा घ्या म्हणलं आज. आम्ही सुंदर असं रील्स काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी आलेलो आहोत फिरायला. तू कर ना डान्स पिलू. वा भंडारदाऱ्याला का भेट द्यावी? भंडारदारा हे निसर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी एक आदर्श पर्यटन स्थळ आहे. येथे येऊन तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालता, शक्यता ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता आणि हवामानाचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता. शहराच्या गोंगाटापासून दूर असलेल्या हे ठिकाण मनाला एक वेगळाच आनंद देते. भंडारदारा धरण आणि त्याच्या परिसरातील निसर्गरम्य स्थळे पाहून तुम्ही निश्चितच भारावून जाल. त्यामुळे महाराष्ट्रातील हे सुंदर पर्यटन स्थळ तुम्ही एकदा तरी अनुभवा.
भंडारदरा ट्रिपची तयारी करण्यासाठी सावधगिरी काय बाळगावी? तर भंडारदऱ्याला प्रवास करताना योग्य नियोजन आवश्यक आहे. राहण्याची व्यवस्था पाहता इथे विविध हॉटेल्स, रिसॉर्ट आणि होमस्टे उपलब्ध आहेत. मात्र पर्यटनाच्या हंगामात विशेषतः पावसाळ्यात येथे मोठी गर्दी असते, त्यामुळे आगाऊ बुकिंग करणे अधिक सुरक्षित राहते. काही रिसॉर्ट नैसर्गिक सौंदर्याच्या सानिध्यात असल्याने निवासासाठी उत्तम पर्याय ठरतात. खाण्याची सोय मर्यादित आहे, कारण येथे मोठ्या हॉटेलची संख्या कमी आहे. स्थानिक पदार्थ जसे की भाकरी, पिठलं, कडकनाथ चिकन आणि इतर पारंपरिक पदार्थ येथे मिळतात. परंतु बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी बिस्किटे, सुका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्यात. वाहन व्यवस्थेच्या दृष्टीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित असल्याने स्वतःचे वाहन असल्यास प्रवास अधिक सोयीस्कर होतो. काही रस्ते पावसाळ्यात निसरडे होतात, त्यामुळे वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. तर अजून दिवस पण उगवलेला नाही आणि आपण आता या वॉटरफॉलला बाय बाय करूया. तर चला आता जाऊया पुढं भंडारदऱ्याला. तर खूप सुंदर आज आपला दिवस आहे आणि तुम्हीही एन्जॉय करा पूर्ण असा व्हिडिओ. तर सुंदर असे वॉटरफॉल इकडे सुरू झालेले आहेत आणि छान असा पाऊस सुरू झालेला आहे. भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये खूप सुंदर असा निसर्ग आहे. भूक लागली काय? तर आज 6:15 वाजताच ऋषाला भूक लागली. चिप्स आणलेले आहेत मस्त, मूग डाळ पॅकेट है ना. पिल्लू भूक लागली का? कोणाला काय झाली? सूर्यनारायणाचं दर्शन झालंय. पहिलंच हॉटेल उघडं दिसलंय आम्हाला. आम्हीच लय लवकर आलो. हा 5लाच उघडता का? नाही आम्ही 3:30लाच निघालो होतो घरून. तर इथं हॉटेलमध्येच आहे ना, हे मामांनी इथं लावलंय. आता हे इथून राजूरपासून काय काय व्ह्यू कोणत्या कोणत्या किलोमीटरवर आहे. कोकणकडा, रंदा फॉल 10 किलोमीटर, भंडारदरा धरण 20 किलोमीटर, अमरेला फॉल 20 किलोमीटर, असं सगळं. अमृतेश्वर मंदिर 38 किलोमीटर. हे काय रतनगड आहे का? किल्ले रतनगड 40 किलोमीटर आहे. आणि न्हाणी फॉल सगळं इथं आपल्याला लावलंय मामांनी. घ्यायच्या. हा तुम्हाला नाही घ्यायचं का रे? हां आपला आहे ना ग्लास. ते आपला आहे. राजूर या गावामध्ये आलेलो आहोत आम्ही. थांबलोय आता. तर सकाळी सकाळी एवढंच हॉटेल आम्हाला उघडं दिसलं. तर आता चहा घेतोय, थोडासा नाश्ता पण करू पोह्याचा. ऋषाला भूक लागली आहे ना बाळा. 2 वाजल्यापासून पोरं जागे, त्यामुळे त्यांना जास्त भूक लागली. तर राजूरपासूनच आता पावसाला झालेली आहे सुरुवात. धुके आणि ढगांनी वेढलेले पर्वत वातावरण मनमोहक बनवतात. मात्र या काळात रस्ते काहीसे निसरडे होतात, त्यामुळे प्रवास करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
भंडारदरा पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो तो म्हणजे हिवाळा. या काळात हवामान थंड आल्हाददायक असते. कळसुबाई शिखरावर ट्रेकिंग, सांदन व्हॅली ट्रेकिंग, कॅम्पिंग यासाठी या सर्वोत्तम मोसम आहे. रात्री येथे तापमान झपाट्याने घसरते, त्यामुळे कॅम्पिंगसाठी येथे येणाऱ्या पर्यटकांनी गरम कपडे बरोबर ठेवणे महत्त्वाचे असते. आमचं एक पिल्लू बिस्किट खातंय आणि दुसरं पिल्लू शाल घेऊन झोपलंय, कारण रुशांगला आहे ना खूप झोप येते. त्याला थंडी पण खूप वाजते बारीक असल्यामुळं. त्यामुळे गाडीमध्ये जास्त गर्दी न करता सुटसुटीत असं असावं. पावसाळ्यात तर भंडारदरा परिसर एक निसर्गरम्य स्वर्ग बनतो. रंधा धबधबा, अमरेला फॉल्स आणि अन्य धबधबे पूर्ण क्षमतेने वाहतात. तलाव भरलेले असतात आणि धुके आणि ढगांनी वेढलेले पर्वत वातावरण अधिक मोहक बनवतात. मात्र या काळात काहीसे निसरडे रस्ते, त्यामुळे प्रवास करताना योग्य काळजी घेणे महत्त्वाचं आहे. तर आपण आता आलेलो आहोत रंधा या गावामध्ये. तर आता आपण चाललोय रंधा फॉलकडे. भंडारदऱ्यापासून उत्तरेस 10 किलोमीटर अंतरावर प्रवरा नदी 50 मीटर खोल दरीत झेपावते. त्या ठिकाणी रंधा धबधबा तयार होतो. तेथे घोरपडा देवीचे मंदिर आहे. रंधा धबधबा म्हणजे सळसळत्या तारुण्याचा आविष्कारच. रतनगडाच्या कुशीत जन्म घेतलेली प्रवरा नदी डोंगर रांगातून स्वच्छंद वळणे घेत 20 किलोमीटरच्या प्रवासानंतर अचानक 50 मीटर खोल दरीत झेपावते. त्यावेळी या ठिकाणी पाण्याचे रौद्र रूप पाहायला मिळते. पाण्याचा तो शुभ्रधवल झोत, तुषारांचे वैभव आणि त्या तुषारांवर उमटलेले इंद्रधनुष्य, येथील नीरव शांततेचा भेदणारा प्रपाताचा आवाज, या सर्वांच्या संगमातून वेगळे संगीतमय वातावरण आपल्याला पाहायला मिळते. तर प्रवासाला निघण्या अगोदर अशा पद्धतीने आपल्याला ड्रेस घालणं महत्त्वाचं आहे, कारण ते खूप कम्फर्टेबल असे असतात. प्रवासासाठी ड्रेस कसे योग्य असतात तर आपल्याला पटकन चेंज पण करता येतात आणि कम्फर्टेबल पण असतात. पण आता पहिल्याच वेळेस असल्यामुळं मला थोडंसं वेगळंच असं फील होतंय. अजून एवढं पाऊस नाही, त्यामुळं वॉटरफॉल सुरू नाही झाले. पाऊस कमीच आहे ना ग. ऋग्वेद लहान होता तेव्हा आम्ही आलो होतो, त्यावेळेस इतकं पाऊस आणि इतकं छान असं नजारे दिसत होते. हां, ते तिकडं आहे ना मंदिर, हे इकडं आहे. हे काय इथं आहे मंदिर, इथं मंदिर आहे. पावसाळ्यात तर रंधा धबधबा आणखीनच रौद्र रूप धारण करतो, पण त्यावेळी या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असते. पावसाळ्यात रंधा धबधब्याला लागूनच दुसऱ्या बाजूला कातळापूरचा धबधबा पण प्रेक्षणीय असतो. बॉलिवूडमधील अनेक चित्रपट दिग्दर्शक ही रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले आणि मैंने प्यार किया, प्रेम, कुर्बान, राजू चाचा असे अनेक चित्रपटांची शूटिंग इथे झालेली आहे. इथं हा वॉटरफॉल आहे ना खूप असा प्रसिद्ध आहे. ज्यावेळेस भरपूर असा पाऊस असतो ना, तर त्यावेळेस खूप छान असं वॉटरफॉल इथून पडत असतो. आणि पाहायला इथं आता असे बनवलेले पण आहेत पूल. आणि या गावाचं नाव आहे ना रंधाच आहे. तर आम्ही इथं संध्याकाळी स्टे करणार आहोत, तर हॉटेल बुक केलेलं आहे. आणि आज आता पाऊस कमी असल्यामुळं इथं आहे ना वॉटरफॉल सुरू नाही झाला अजून, साचलेलं पाणी आहे. तर चला आता आपण आहे ना दुसऱ्या व्ह्यूकडे जाऊया. तर आता शिका आता या वर्षी ना पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे आहे ना वॉटरफॉल अजून सुरू व्हायला टाईम आहे. आणि या लोकांनी ना इथं घाटघर आहे, घाटघर. तर या लोकांनी इथं अजून भातखेचरंही लावलेले नाहीत, तर भातखेचराची ना मशागत करून ठेवलेली आहे. अजून भातखेचर आहे ना बाबा, भात नाही लागवड झाली ना अजून? हा, किती वेळ आहे अजून भात लागवड व्हायला? काहीतरी उतारल्या. हा का? हा, आज पाऊस पूर्ण झाल्याशिवाय भात लागवड नसेल. नाही नाही, रोप आली का म्हणजे मग ते काही मोटरीचं पाणी राहते. हा हा, रोपं टाकलेले असते ना? रोप उतरून आलेले. हा, कुठले? आम्ही शनी शिंगणापूर. शनी शिंगणापूर, हा, शनिदेवाचं. शनी शिंगणापूर. हा हा. तर येथे आहे घोरपडा देवीचं मंदिर. तर चला आपण आता मंदिरामध्ये जाऊन सकाळी सकाळी देवीचं दर्शन घेऊया. स्वामीनी घोरपडा देवी मंदिर आहे, तर या मंदिरात आपण आता दर्शन घेऊया.
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हे देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तर मंदिराच्या उजव्या बाजूला कातळापूरचा धबधबा ओसंडून वाहत आहे आणि खूप प्रचंड असा आवाज मंदिरापर्यंत येत आहे। तर आता आपण पाहूया कातळापूरचा हा धबधबा। इकडे जेव्हा पाणी असतं ना खूप सारं, त्यावेळेस खूप भारी असा व्ह्यू असतो। इथून पण सगळे असे धबधबे सुरू असतात आणि हे पर्यटकांना पाहण्यासाठी इथं असे पूल केलेले आहेत, लाकडी पूल। तर खूप सुंदर व्ह्यू आहे हा। इथं दूध आहे, तिकडे चाय आहे ना, गडोळ पाणी झालं, तिकडे दूध आहे, तिकडे चाय आहे। तर मैत्रिणींनो, रोशांच्या बड्डेसाठी आम्ही आलो, पण थोडंसं रॉंग झालं आमची वेळ। पण छान निसर्ग आहे, तर खूपच मनाला भुरळ घालणारा निसर्ग आहे। पहा तुम्ही, खूप सुंदर निसर्ग। पाऊस परत सुरू झालाय आता। खूप सुंदर असा निसर्ग। आपण पण जाऊया आता तिथं, चला। तर इथं पण एक देवीचं ठाणं आपल्याला दिसतंय नदीच्या पात्रामध्ये। तर लोक दर्शनाला आले तिथं, आणि ज्यावेळी नदीला पाणी असतं ना, तर इथून पण खूप छान असा धबधबा सुरू असतो। तर मैत्रिणींनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही घरी बसल्या बसल्या छान असा निसर्गाचा आनंद घ्या, धबधब्याचा आनंद घ्या। तर चला जाऊया पुढे आपण। तर या धबधबे पडून इथं भरपूर असे खळगे झालेले आहेत। तर ही इमारत आपल्याला इथं दिसते ना, तर हे आमचं हॉटेल आहे। म्हणजे आता आम्ही तिथं संध्याकाळी थांबणार आहोत, स्टे करणार आहोत। इथं काय संबंध
बरं चला ना, घ्या ना फोटो घ्या ना. रुशांग हॅपी बर्थडे. मग इथं नाही म्हणत. मेरे दोनी मोले रतनी एक हिरा मोरी एक लखनी. आताशी 8:30 वाजलेले आहेत आणि आमचा रंदा फॉल बघून झालाय. याहू. तर माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्हीही एखाद्या रम्य अशा वातावरणाचा पावसाळ्यात भटकंती करण्याचा विचार करत असाल तर या भंडारदरा परिसरामध्ये जरूर या. तर खूप दऱ्याखोऱ्यांचं आणि खूप असं छान वातावरणाचं हे भंडार आहे भंडारदरा. निसर्ग आणि स्वर्गातील आनंद आपल्याला घेता येतो. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे व्हिडिओ भंडारदऱ्याचे व्हिडिओ मी 4 भागामध्ये टाकणार आहे. तर नक्की आपल्या संपूर्ण व्हिडिओचा आनंद घ्या आणि घरी बसल्या भंडारदरा आपण पर्यटन स्थळाचा आनंद घ्या. आम्हीही घेतलेला आहे. या पर्यटन स्थळाचा आनंद तुम्हीही घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागामध्ये.